हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे मी आता आपणास सांगत आहे. मित्रांनो, आज दिनांक 31 जुलै 2024, शालिवान शके 1946, संवत्सर क्रोधी, आयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास आषाढ, पक्ष कृष्ण, तिथी मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे. दुपारी 3:56 द्वादशी तिथीला सुरुवात होईल. वार आजचा बुधवार आहे. नक्षत्र मित्रांनो आजचे रोहिणी नक्षत्र आहे. सकाळी 10:13 मृग नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो ध्रुव योग आहे. दुपारी 2:14 व्याघात योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो आजचे बालव करण आहे. दुपारी 3:56 कौलव करणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 3:40 तैतील करणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे मित्रांनो. सूर्य कर्क राशीत असेल, चंद्र वृषभ राशीत, गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मित्रांनो, मुंबई हा भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे असेल. सूर्योदय सकाळी 6:17 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7:13 असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हरोम शिव शिव शंभो राज्ञे प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो गीते परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1946 प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये क्रोधी नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतू आषाढ मास कृष्ण पक्षे बुधवार वासरे रोहिणी नक्षत्रे ध्रुव योगे बालव करणे एकादशी शुभतिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मौ पात्र दुरित क्षयद्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 10:13 असणार आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे आहेत. साखरपुडा यासाठी मुहूर्त आहे दिनांक 31. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आता नाही मित्रांनो. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 31. जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे ऑगस्ट दिनांक 1. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 31 आणि ऑगस्ट दिनांक 1. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी, विवाह करण्यासाठी, वास्तुशांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी देखील मुहूर्त आता या मासामध्ये नाहीत. मित्रांनो, देवमूर्तीचे प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ शिवलिंगाची आपण करू शकता. घरी किंवा मंदिरामध्ये पंडिताच्या माध्यमातून विधिवत करू शकता. मित्रांनो, घरी करण्यासाठी मात्र यासाठी काही कडक नियम आहेत. त्यांचे पालन जर होत असेल तरच आपण आपल्या देवघरामध्ये शिवलिंग स्थापित करा मित्रांनो. अन्यथा माझ्या मते तरी आपण करू नये मित्रांनो. यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक 31 आणि ऑगस्ट दिनांक 1. प्राणप्रतिष्ठित अशा शिवलिंगावर मित्रांनो पुढे रोज नित्यनेमाने रुद्राभिषेक करणे गरजेचे असते. अन्यथा असे शिवलिंग देखील प्राणप्रतिष्ठित असून देखील खंडित मानले जाते आणि त्यांचे एक दिवस विसर्जन करावे लागते मित्रांनो. हे लक्षात घ्या. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारा किंवा
योग्य पुरोहिताचा संपर्क साधा किंवा पंचांगधारकाचा संपर्क साधा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य असा मुहूर्त आपल्यासाठी निवडा मित्रांनो, जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही. आणि जर असा योग्य असा मुहूर्त आपल्यासाठी नसेल तर कृपा करून आपण स्वतःहून किंवा पुरोहिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्याच्याने काही साध्य होणार नाही. फल निष्पत्ती ही शून्य असते, कारण तो मुहूर्त नसतो मित्रांनो, हे लक्षात घ्या. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे, ती आता पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो उत्तम दिवस आहे, काही प्रॉब्लेम नाही. दिनविशेष मित्रांनो कामिका एकादशी आहे. सकाळी 10 वाजून 23 मिनिटांपासून ते दुपारी 3 वाजून 56 मिनिटांपर्यंत घबाड योग देखील आहे. यात आपण महत्वाची कामे करू शकता. त्यात आपल्याला घबाडासारखी योग मिळण्याची शक्यता असते मित्रांनो. मित्रांनो, एकादशी श्राद्ध कर्म देखील आहे. या तिथीवर आपले कोणी पूर्वज आपल्याला सोडून गेले असतील परलोकामध्ये, तर त्यांच्या नावाने आपल्याला श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. पंडिताच्या माध्यमातून घरी किंवा तीर्थक्षेत्री अपराह्न काळी करायचे आहे मित्रांनो, विधिवत करायचे आहे. हे लक्षात घ्या. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, कामिका एकादशीचा सविस्तर व्हिडिओ आपण शॉर्टमध्ये माझा पाहू शकता मित्रांनो. त्यानुसार आपल्याला नियमांचे पालन करून एकादशी व्रत करायचे आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. अग्नी पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो. त्यामुळे आपल्याला जर नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर करू शकता, पण पुढे चालून ते खंडित होऊ नये याची दक्षता घ्या, अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता असते. रेग्युलर जे आहेत ते आपण नेहमी कोणत्याही वेळी करू शकता मित्रांनो. राहुकाळ दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत आहे. या काळात मात्र आपल्याला महत्वाचे कामे शक्यतो टाळायची आहेत, कारण राहूच्या प्रभावामुळे ती अयशस्वी ठरतात. म्हणून इतर वेळी आपण ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, त्यात यश प्राप्त होईल मित्रांनो. प्रमुख वक्री ग्रहामध्ये सध्या शनी वक्री आहे मित्रांनो. असा शनी शुभाशुभ फळे देतो. शुभ असेल तर शुभ, अशुभ असेल तर अशुभ. अर्थात प्रत्येक जातकासाठी हे वेगवेगळे फळ असणार आहे मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांग संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरिओम शिव महादेवा.